सातारा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे। जावळी तालुक्यामध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली आहे। पाटण, जावळी आणि महाबळेश्वर मधील 700 कुटुंब स्थलांतरित झाले आहेत। सातारा जिल्ह्याला आजही पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे। आज एक नवीन आदेश मी थोडी वेळापूर्वीच काढलेला आहे की उद्या पण रेड अलर्ट आहे। तर सर्व जे शाळा आहे ते आपण संपूर्ण साताऱ्याची उद्या एक दिवसासाठी बंद ठेवलेली आहे। परवापासून पाऊस कमी होण्याची शक्यता आहे, पण ते उद्या आपल्याला अंदाज येतील तर त्याच्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल की शाळा बंद ठेवायची किंवा कसा। पण ॲज ऑफ नाव आपण उद्यासाठी शाळा बंद ठेवण्यात आलेली आहे। याच्याशिवाय काही रोड्स वगैरे बंद केलेले आपण, कारण तिथे पाणी जे आहे ते रोडच्या वर किंवा पुलाच्या वर गेलेलं आहे, तर त्यासाठी आपण तात्पुरते दुसरे रस्ते ते चालू केलेले आहेत। सर्व काळजी आपण घेत आहोत, पण सर्वात महत्त्वाचं आहे की सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो की जे धोक्याची ठिकाणी आहे तिथे जाणे टाळावा। परत स्पेशली जे आपले धबधबे आहे, नदीकाठच्या जवळचे जे एरिया असतात जिथे पावसाचे काळात लोक बऱ्याच संख्येने जातात, तर तिथे तुम्ही जाणे सध्या टाळावं। कारण येणारे जे 20 दिवस आहे 15 ऑगस्टपर्यंत, तेव्हापर्यंत सतत आपल्याकडे पाऊस जास्त असतो आणि कुठल्याही प्रकारची घटना घडू नये म्हणून हे येणारे 20 दिवस हे पर्यटनाच्या स्थळी जाणे टाळावा। त्याच्यानंतर आपला आपोआप सुरळीत पर्यटन चालू होतील आणि सर्व लोकांनाही संधी मिळेल। तर तेव्हापर्यंत सर्व नागरिकांनीही काळजी घेणे आवश्यक आहे। तसं आवाहन मी जिल्हाधिकारी म्हणून सर्वांना करू इच्छितो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।